नमस्कार मित्रांनो, आपण सर्वजण विचारत होते की परीक्षा कधी होणार आहे. तर फायनली महाज्योती असेल किंवा वनआरटी असेल तर यांच्या एक्झामच्या डेट ज्या काय आहेत तर त्या जाहीर झालेल्या आहेत. सध्याच्याला महाज्योतीने जे काय तर आपल्या एक्झाम डेट जाहीर केलेल्या आहेत. वनआरटी लवकर जे काय तर त्यांच्या एक्झाम डेट जाहीर करेल, कारण की ह्या दोघांच्या ज्या काही परीक्षा आहेत तर त्या बहुतेक सेम तारखेला किंवा एकाच जे काही आहेत तर एक्झाम होणार आहेत, कारण या दोघांचे पण पोर्टल बहुतेक तर सेम असणार आहेत. त्यामुळं या ठिकाणच्या ज्या काही परीक्षा होणाऱ्या आहेत मग त्या मिलिटरी भरतीच्या असतील किंवा IBPS असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, त्यानंतर ऑदर जेवढे काही फॉर्म आता भरून घेतलेले होते तर या सगळ्यांच्या परीक्षा जे काही तर 8 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. तर यामध्ये बघा, पहिल्या दिवशी जी काही परीक्षा होणार आहे तर ती 8 ऑगस्टला मिलिटरी भरती आणि पोलीस भरतीची होणार आहे. याच्यामध्ये टोटल जे काही तर फॉर्म ज्या पद्धतीनं आलेले आहेत विद्यार्थ्यांचे, पोलीस भरतीसाठीचे फॉर्म जास्त आलेले, त्याच्यामुळे यांच्या जे काही एक्झाम आहेत तर यांचा टायमिंग जास्त आहे, कारण यांचे स्लॉट पण जास्त ठेवण्यात आलेले आहेत. 8 ऑगस्टला यांची परीक्षा होणार आहे. सकाळी 10 ते 11 या दरम्यान एक पेपर असणार आहे. त्याच्यानंतर 12 ते 1, 2 ते 3 आणि 4 ते 5 मध्ये एक जो काही पेपर आहे तर तो या ठिकाणी इथं होणार आहे. एकाच दिवशी पोलीस भरतीची जी काही परीक्षा आहे तर ती या ठिकाणी इथं होणार आहे, पण याच्या 4 शिफ्ट जे काही तर इथे असतील. त्याच्यानंतर दुसऱ्या कर्मचारी निवड आयोग, त्याचबरोबर SSC असेल, म्हणजे कर्मचारी निवड आयोग म्हणजेच SSC आहे. CGLचं या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता ते. त्याचबरोबर IBPS PO असेल, बँक, त्यानंतर LICO, त्यानंतर रेल्वे भरतीचं जे काही होतं तर या तिघांची परीक्षा एकत्रित होणार आहे. तुम्ही जरी फॉर्म वेगवेगळा भरलेला असेल तर या तीनपैकी तुम्हाला एका याच्यासाठी जे काही तर ते पात्र होणार आहेत तुम्ही. त्याच्यामुळे यांची जी काही परीक्षा आहे तर ही एकत्रित होणार आहे. एकच परीक्षा जी काही तर यांची इथं होईल. यामध्ये ही जी काही परीक्षा आहे तर ही 9 ऑगस्ट रोजी होणार आहे आणि ही 2 शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे. सकाळी 9 ते 11 आणि दुसरी जी काही असेल तर 12 ते 2 या ठिकाणी 120 मिनिटाचा टायमिंग जो काही तर याच्यासाठी देण्यात आलेला आहे. त्यानंतर MBA CET साठी असेल, MBA एंट्रन्ससाठी जे काही विद्यार्थी पेपर देणार होते यांचा पेपर 9 ऑगस्ट रोजीच होणार आहे. हा 3 ते 5 या वेळेमध्ये या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर TAIT साठी जे विद्यार्थी इथं परीक्षा देणारे होते तर त्यांच्यासाठीची परीक्षा 10 ऑगस्टला असेल, सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये असणार आहे. त्यानंतर UGC नेटवाल्यांची परीक्षा 10 ऑगस्ट रोजीच होईल, दुपारी 1 ते 3 या वेळेमध्ये होणार आहे. आणि त्यानंतर फॉरेन लँग्वेजसाठी ज्यांनी अप्लाय केलेलं होतं त्यांची सुद्धा परीक्षा जी काय तर ती 10 ऑगस्ट रोजी या ठिकाणी होणार आहे. 4 ते 5 या वेळेमध्ये ही परीक्षा असणार आहे. तर ह्या ज्या काही परीक्षा आहेत तर ह्या परीक्षा होणार आहेत 8, 9 आणि 10 ऑगस्ट या दिवशी. तर ज्या ज्या दिवशी तुमचा पेपर असेल त्या अगोदर 3 दिवसांनी अगोदर जे काही तर तुमचे हॉल तिकीट या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. या ठिकाणी इथं क्लिअरली देण्यात आलेलं आहे की तुमची जी काही परीक्षा असेल त्याच्या 3 दिवसाच्या अगोदर तुमचं हॉल तिकीट अवेलेबल असेल. त्याचबरोबर तुम्हाला जे सेंटर देण्यात आलेलं आहे त्या सेंटरमध्ये कुठलाही बदल करता येणार नाही. वेळेमध्ये सुद्धा जो काही तर कुठलाही बदल करता येणार नाही. तुम्हाला दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या सेंटरवरतीच परीक्षा जी काही आहे तर ते देणं त्या ठिकाणी तिथं आवश्यक आहे. तर यामध्ये ज्यांची परीक्षा आहे ते जे काही विद्यार्थी आहेत तर महाज्योतीच्या वेबसाईटवरती जाऊन त्यांचं हॉल तिकीट परीक्षेच्या 3 दिवसाच्या अगोदर जे काही तर ते डाउनलोड या ठिकाणी इथं करू शकतात. तुम्हाला काही अडचणी असतील, तुमचं हॉल तिकीट मिळत नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या दिलेल्या दोन्ही नंबरवरती जे काही तर कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा जो काही यांचा हेल्पलाईन नंबर आहे महाज्योतीचा त्याच्यावरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट जो काही तर या ठिकाणी इथं करू शकता. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना हँडिकॅप विद्यार्थी आहेत, ज्यांना या ठिकाणी लेखनीस पाहिजे असेल तर त्यांच्यासाठीचे यांनी नियम या ठिकाणी इथं देण्यात आलेले आहे. स्क्राईबसाठीचे नियम सुद्धा यांनी दिलेले आहेत. त्या पद्धतीने जे काही तर तुम्हाला स्क्राईब त्या ठिकाणी तिथं अवेलेबल होईल. आणि त्यांनी जो काही फॉर्म या ठिकाणी दिलेला आहे तर तो फॉर्म अगोदर भरून देणं आवश्यक आहे, जर तुम्हाला या ठिकाणी इथं स्क्राईब लागत असेल तर. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता, वनआरटीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीची अपडेट सुद्धा लवकरच देण्यात येईल. ही सध्या महाज्योतीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीची अपडेट आहे. ओके, तर या पद्धतीने इथं माहिती देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये क्लिअरली देण्यात आलेलं आहे की ही जी काही तुमची चाळणी परीक्षा होईल या चाळणी परीक्षा अनुसार तुमची मेरिट लिस्ट जी काही तर ती लावण्यात येईल. त्या मेरिट लिस्ट अनुसार विद्यार्थ्यांची निवड त्या ठिकाणी करण्यात येईल, म्हणजे त्यांना संस्था देण्यात येईल. आणि जर समजा मेरिट लिस्टमधल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रवेश नाही घेतला तर त्यानंतर वेटिंग लिस्टमधले जे विद्यार्थी असतील तर त्यांना या ठिकाणी इथं प्रवेश जो काही तर तो दिला जाईल. ही एक महत्त्वाची अपडेट आपल्या सर्वांना द्यायची होती. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.